नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 27 मध्ये भारतीय जनता पार्टीनं प्रचाराचा वेग वाढवला असून भाजपच्या अधिकृत उमेदवार तेजस्वी म्हात्रे, ज्योती पाटील, संतोष कोळी आणि प्रमोद जोशी यांच्या प्रचारार्थ 2 ठिकाणी प्रचार बैठका उत्साहात पार पडल्या। शहाबाज गाव, बेलापूर येथील गावदेवी मंदिराजवळ तसेच दिवाळे गावातील डोलकर मच्छीमार जेट्टी दर्गा मार्ग येथे या बैठका घेण्यात आल्या। दोन्ही ठिकाणी परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रचार बैठकींमध्ये बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत उमेदवारांच्या प्रचारासाठी जोरदार भूमिका बजावली। त्यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत प्रभागातील विकास कामे, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण, मच्छीमार समाज तसेच स्थानिक नागरिकांच्या विविध प्रश्नांवर भाजपची भूमिका स्पष्ट केली। आगामी काळात प्रभाग क्रमांक 27 मध्ये अधिक गतिमान व सर्वसमावेशक विकासासाठी भाजपलाच संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले। आमदार मंदा म्हात्रे यांच्या उपस्थितीमुळे प्रचारांना अधिक बळ मिळाले असून प्रभाग 27 मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून आले। या बैठकींमुळे निवडणूक प्रचाराला नवे चैतन्य प्राप्त झाले आहे। आज लोकांची सगळ्यांची बैठक केली दिवाळा गावामध्ये, शहाबाद गावामध्ये आणि आज शहाबाद गाव आणि दिवाळा गावामध्ये सगळ्या लोकांची बैठक घेऊन मशिनीवर मतदान कसं करायचं त्याचं एक प्रशिक्षण देण्यात आलं आणि सगळ्या संस्था ज्या आहेत त्या संस्थेचं मनोगत ऐकून घेतलं, त्यांच्या पुढच्या भविष्यातल्या अडचणी काय त्या ऐकून घेतलं आणि 4 उमेदवार हे नवीन चेहरे आहेत। नवीन चेहऱ्यांना जेव्हा आपण काम करण्याची संधी देतो तर ते उत्साहाने काम करतात, म्हणून आम्ही नवीन चेहरे जे दिलेले आहेत दिवाळा गाव आणि बेलापूर आणि शहाबाद आणि सिविल सेक्टर 11-15 या लोकांना निवडून द्यावं त्याचे एक प्रचार पण आम्ही करतोय डोर टू डोर। आणि मशीन कशी चालवायची, बरेच लोकांना मशीनीचं माहिती नाही, महिलांना विशेष करून झोपडपट्टी ग्रामीण भागातल्या महिलांना। कालच मी आयुक्त साहेबांना विनंती केलेली आहे की आपण या मशिनीचं प्रशिक्षण गावागावामध्ये सुरू करा, जेणेकरून ग्रामीण भागातल्या महिलांना एक्झॅक्टली 4 मतदान कसं करायचं, कारण कोणी जर सांगितलं 2 इथे 2 तिथे तर त्यांचं मतदान बाद होऊ शकतं, म्हणून आपण त्यांना आज प्रशिक्षण